मतदारसंघात गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात राजकीय निर्णय घेणार। खासदार ओमराजे निंबाळकरांची भूमिका। पवनराजेंना नेमकं कुणी मारलं? ओमराजेंचा संतप्त सवाल। पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष। पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी निर्दोष। पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। वडिलांच्या हत्या प्रकरणातील निकालावर ओमराजे निंबाळकरांची निराशा। निकालावर हायकोर्टात जाऊन दाद मागणार। खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। पवनराजेंचा निकाल येताच एकनाथ शिंदे फोनवर बोलत कोल्हापुरातील कार्यक्रमातून निघाले। निकालासंदर्भात फडणवीस शिंदेंची गृहमंत्री अमित शहांशी चर्चा। हायकोर्टात दाद मागणार असल्याचं आश्वासन। बंडखोर खासदारांचा ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या खासदारांचा फोटो समोर। दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली ऑपरेशन टायगरची चर्चा। आधी शिवसेनेचे 2 गट होते। शिंदेंचं नाव घेताना गट म्हणावं लागायचं, पण आता एकच शिवसेना। गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष डिवचलं। सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा। उद्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। देशात आणि राज्यात सत्ता भाजपाची, मग खासदार शिंदेंकडे का जात आहेत? खासदार फुटीवरून राज ठाकरेंचा सवाल। यामागे शहांची तर खेळी नाही ना? शंका उपस्थित। उद्या होणाऱ्या नीट फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नीट परीक्षा केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नजर। नीट पेपर फुटीनंतरही प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच। फेर परीक्षेसाठी नागपुरातल्या विद्यार्थ्यांना अबुधाबीमधील परीक्षा केंद्र चूक लक्षात येताच प्रशासनाकडून विद्यार्थ्याला नागपूरमधील मेडिकल कॉलेज केंद्राचं प्रवेशपत्र जारी। परभणीच्या मानवतमध्ये हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला। 5 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 ते 23 जणांना बाहेर काढल्याची माहिती। मंडप कोसळल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार। ठोस निर्णयाची बेस्ट कृती समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी। आजही अनेक बेस्ट बसेस आगारातच उभ्या। कॉक्रोच जनता पार्टीचं पुन्हा दिल्लीत आंदोलन। दिल्लीतल्या जंतर मंतर परिसरात निदर्शनं। अभिजित दिपकेंच्या उपस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आंदोलनात मागणी।